वाटे आली म्हणजे गंगाजी येते. हा हॅलो सर, आवाज येतोय उमाटे सर? एक मिनिट ब्लूटूथ सुरू. हॅलो. हॅलो सर. हा आवाज येतोय माझा? एक मिनिट सर. हो. हॅलो सर. हा आवाज येतोय? हॅलो उमाटे एक सर, मिनिट. आवाज येतोय उमाटे सर माझा? हॅलो सर. हा हॅलो, तुमचा आवाज येतोय हो मला? सर. हा तुमचा आवाज येतोय. तर परत एकदा मध्यंतरानंतर तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. डॉक्टर शरद उमाटे सर, आपल्याला अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये संत ज्ञानेश्वरांचं जीवन तत्वज्ञान सांगत असताना वारकरी संप्रदायातलीच खास खळग्यावर भाष्य करताना दिसत आहे. ते तत्कालीन काळामध्ये महानुभव संप्रदाय चक्रधर स्वामी हे त्या संप्रदायाचे संस्थापक आणि महानुभव संप्रदायाचा काळ सुरू असताना त्याच काळामध्ये वारकरी संप्रदायाची स्थापना संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे व्यवसाय करणारे बहुजन समाजातले आणि ज्यांचं विठ्ठल पंढरपूरचा पांडुरंग हे ज्यांचं दैवत होतं, अशा सर्वसामान्य भक्तजनांचं श्रद्धास्थान म्हणून पंढरपूरचा पांडुरंग आणि त्याच बरोबर वेगवेगळ्या जाती धर्मातले संत हे त्यांना जवळचे वाटत होते. कारण वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सर्वसामान्य माणसाला आपल्या घरचं तत्वज्ञान वाटायचं. कारण कुटुंब करून, कुटुंबाचं पालन पोषण करून आपला उदरनिर्वाह करताना ज्या ज्या वेळेला जी वेळ मिळेल त्या त्या वेळेमध्ये ईश्वराचं नामस्मरण करायचं, भक्ती करायची, पूजा अर्चा करायची आणि देवावर विश्वास ठेवत असताना तोही डोळसपणे ठेवायचा. साधं सोपं सरळ तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचं होतं. म्हणून हा वारकरी संप्रदाय सर्वसामान्य माणसाला आपला वाटला. आषाढी एकादशी असो की कार्तिकी एकादशी असो, चंद्रभागेच्या किनाऱ्यावर त्या पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये सर्व संत यायचे आणि संत नामदेव महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सर्वसामान्य भक्ताला, त्या वारकऱ्यांना एकत्रित करायचे. तो पंढरपूरचा पांडुरंग संत नामदेवांच्या त्या कीर्तनामध्ये रंगून जायचा आणि तिथे त्या वाळवंटामध्ये नाचायचा, अशी आख्यायिका आहे. मग संत एकनाथ महाराज असो, संत नामदेव महाराज असो, संत पुंडलिक महाराज असो किंवा सेना नावे, गोरा कुंभार, सावता माळी, इकडे जनाबाई, तर हे संत तुकाराम महाराज सर्वोच्च अगदी वारकरी संप्रदायातलं शिखर म्हणून ज्याला मानल्या जाते ते बंडखोर संत लोकशिक्षक संत तुकाराम महाराज आणि बहिणाबाई चौधरी ही सगळी वारकरी संप्रदायातली अतिशय आपल्या जवळची नावं बघितली की मग आपल्याला वाटायला लागतं की नाही, आपल्या ग्रामीण भागातले, तुमच्या माझ्या शेजारी असणारे, तुमच्या माझ्या जवळचे ही सर्व माणसं आहेत की ज्या माणसांनी कुठेही बोजड वाङ्मयीन भाषेमध्ये, तात्विक भाषेमध्ये, न समजणाऱ्या भाषेमध्ये माणसाला तत्वज्ञान दिलेलं नाही. तर सामान्य माणसाला इतकं साधं सोपं सरळ तत्वज्ञान दिलं की त्या त्या व्यवसायातला तो संत आणि त्या त्या व्यवसायातील त्या त्या आलेल्या प्रतिमा, त्या प्रतिमा त्या भक्तांना जवळच्या वाटल्या आणि ते संत सुद्धा जवळचे वाटले. कारण तत्कालीन काळातील संतांनी समाजाला सातत्यानं आंतरबाह्यरित्या कसं शुद्ध करता येईल, कसं पवित्र बनवता येईल, त्यांच्यामध्ये विचार कशी सुंदर पेरता येईल, हेच काम केलं संतांनी. आणि त्यातलं सर्वोच्च शिखर म्हणजे संस्थापक म्हणून ज्याला आपण संचालक म्हणू ते गुरुवर्य संत ज्ञानेश्वर महाराज हे त्या वारकरी संप्रदायाचे चालक, या संस्था चालक होते. याच संदर्भामध्ये या संत ज्ञानेश्वरांचा अगदी तो संप्रदाय ज्याला आपण वारकरी संप्रदाय म्हणू किंवा भागवत धर्म म्हणू, ती भावार्थ दीपिका, ती ज्ञानेश्वरी, त्या वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये ज्ञानदेवे रचिला पायाची ओकल करून देत असताना तिकडे तुका झालासे कळसपर्यंत जाणारे संत
तुकाराम महाराज, या मधामध्ये होणारे सर्व संत, यावर भाष्य करणारे सन्माननीय डॉक्टर शरद उमाटे सर फार सुंदररित्या बोलत आहे. मी त्यांचं परत एकदा स्वागत करतो आहे, अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या भावविचाराला असंच पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न कराल. आदरणीय डॉक्टर शरद उमाटे सर. हा, उमाटे सर करा सुरू सर. हा, माईक सुरू करा सर. उमाटे सर, तुमचा माईक बंद आहे. आला का सर आवाज? हा, येत आवाज येतो आहे सर आवाज. यापूर्वी सर आपण महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या दोन्ही संप्रदायांनी महाराष्ट्रामध्ये जे केलेलं कार्य होतं, परंतु हे कार्य करत असताना एकीकडे महानुभाव संप्रदाय हा मागे पडला. आणि मागे का बरं पडला? कारण आपण जर पाहतो म्हटलं की चक्रधर स्वामींनी म्हटलं होतं की कानड देशा तेलंग देशा न वचावे, महाराष्ट्राशी वचावे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहायचं, कारण इथली भूमी तत्वज्ञानाच्या प्रचारासाठी योग्य आहे. त्यासाठी त्यांनी इथली जी भाषा आहे, लोकभाषा आहे, ती निवडली, त्यामधून प्रबोधन केलं. परंतु नंतरच्या काळामध्ये जे त्यांचे अनुयायी आहे त्यांनी मात्र एक थोडीशी संस्कृत प्रचूर रचना केली. त्यामुळे सुद्धा बहुजन समाज आहे, महाराष्ट्रीय समाज आहे, ते त्यांच्यापासून दूर गेल्या चक्रधर स्वामींचा जो भर आहे तो संन्यासी आहे. कारण म्हटलं की सर्व संघ त्याग करून परमेश्वराचरण गेल्याशिवाय तुम्हाला काही कैवल्य प्राप्ती होत नाही. स्वामींनी सांगितलं. आणि त्यांचे जे नियम होते ते अतिशय कठोर होते. कारण एक तर भिक्षांना मागायचं सर. हॅलो हॅलो सर, बोला ना सर. हॅलो सर, बोला ना सर. येत आहे आवाज, थोडासा तुटत आहे सर आवाज. हॅलो 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 उमाटे सर, आवाज येतो आहे का? हॅलो उमाटे सर लेफ्ट झाले का? उमाटे सरांचं हा आले सर. हा सर येतो आहे, आवाज येतो आहे. हा येतो आहे तुमचा आवाज येतो आहे. बरं सर. महानुभाव संप्रदायाची जी कडक नियम होते सर, त्यांनी संन्यास प्रवणतेला अधिक महत्व दिलं. एकतर भिक्षांना मागायचं, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा, फाटकी वस्त्र परिधान करायची, काटेरी झाडाखाली राहायचं, अंग चोळायचं नाही, हात घासायचे नाही, असे अनेक कठोर बंधनं त्याच्यामध्ये होते. आणि त्यामुळे या संन्यास प्रवणतेमुळे खरं तर महाराष्ट्रीय समाज हा दूर गेला आणि त्यांना महानुभाव संप्रदाय सोडून वारकरी संप्रदाय त्यांना आपला वाटायला लागला. कारण महानुभाव संप्रदायामध्ये पंचकृष्ण त्यांनी फक्त प्रमाण आणले, परंतु ते वारकरी संप्रदायामध्ये त्यांना सर्व, आपण जर पाहतो म्हटलं की राम, कृष्ण, दत्त, शिव, पांडुरंग हे सगळं यांच्या ऐक्यावर भर दिला. कारण आणि दुसरी गोष्ट आहे की कुठलाही व्यवसाय करून देवाची प्राप्ती आपल्याला करता येते, व्यवसाय करून. आता तिकडे ब्रह्मचार्याकडे भर दिला, इकडे मात्र आपला घर संसार सांभाळून तुमचा जो व्यवसाय आहे तो करून तुम्हाला परमेश्वर प्राप्ती
परमेश्वर प्राप्ती तुम्हाला होते असं या संतांनी सांगितलं. आता जसं चक्रधर स्वामींनी किंवा त्यांच्या अनुयायांनी पाहिलं की भिक्षा न मागून आपला उदरनिर्वाह करायचा, इकडे मात्र आपण जर पाहतो म्हटलं वारकरी संप्रदायामध्ये तर भिक्षेला विरोध केला. कारण तुकाराम महाराजांचं एक वचन आहे की भिक्षा पात्र अवलंबने जळू जिने लाजीरवाने ऐशी अशी नारायणे उपेक्षिजे सर्वदा. कारण भिक्षा मागायची नाही, भिक्षेला त्यांनी विरोध केला. दुसरी हा सर कसं आहे? हा हॅलो सर. हॅलो. आवाज हा येतोय येतोय. आवाज थोडासा कटत आहे तुमचा, नेटवर्क प्रॉब्लेम आहे, पण बोला ना, येत आहे कटत आहे सर, आवाज येतोय. हा सर बघा. हा बोला बोला. वारकरी हा सर बोलतो. हा वारकरी संप्रदाय त्या काळामध्ये लोकप्रिय ठरला. कारण आपण जर पाहतो म्हटलं की 18 पगड जातींना या लोकांनी संतांनी एकत्र आणलं. आता आपण पाहिलं की महानुभाव संप्रदाय मागे पडला. संन्यासी वृत्ती म्हणा, त्यांचे कठोर नियम आहे, संस्कृत प्रचुर रचना आहे, साचले पण आहे, त्याच्यावर खूप सारे निर्बंध आहे, संसार करायचा नाही. आणि त्यांनी एक सांगितलं की म्हणजे भक्तांनी किती सेवा केली तरी तो देवाची प्राप्ती करू शकते, परंतु त्याला देवत्व पण लाभू शकत नाही. जो अद्वैत म्हणजे द्वैतवाद मांडलं, परंतु उलट वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे ते अद्वैती तत्वज्ञान आहे. आपण ज्ञानदेवांचा एक अभंग पाहिला की दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले, बाप रखमा देवी वरे विठ्ठले मज ऐसे केले. आता मी जेव्हा आकाशामध्ये माझं रूप पाहते तेव्हा मी दिसत नाही, तर मी त्या विठ्ठलाशी एकरूप झाले, असं ते ज्ञानदेवांची विराणी म्हणा किंवा ते आपल्याला पाहायला मिळते. हा जो खर तर सर हा भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय लोकांना जोडण्याचं मोठं कार्य केलं. आणि यामध्ये खर तर ज्ञानदेवींचा विचार केला तरी आणि त्याचे अभंग पाहिले तर साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं. आणि हे करत असताना त्यांनी लोकभाषेचा अवलंब केला. पहिलं जर आपण पाहतो म्हटलं तर ही लोकभाषा ही महत्वाची आहे. कारण आपण पाहिलं की ज्ञानदेवांनी जो अभंग सांगितला की वेद संपन्न आपुल्या ठाई परंतु परिकृपणू ऐसा आन नाही, जो कानी लागला तीही वर्णाच्याची. कारण 3 वर्णापुरता जो वेद होता तो वेद सर्वसामान्यांना ऐकता येत नव्हता. जी गीतेमध्ये जे तत्वज्ञान होतं ते सर्वसामान्य लोकांपर्यंत येत नव्हतं. आणि म्हणून ती गीता जी आहे ती ज्ञानदेवांनी मराठीमध्ये सांगितली. आणि ज्ञानदेव म्हणतात की माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. मराठी भाषेचा गौरव करताना अमृताशी पैज लावल्यानंतर जिंकण्याचं सामर्थ्य आमच्या मराठीमध्ये आहे. आणि मराठीच्या नगरामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याचं मोठं काम ज्ञानदेवांनी केलं. ज्ञानदेवी खरं लोकभाषेमध्ये सांगितली, गीतेतलं जे तत्वज्ञान होतं ते त्यांनी मराठीमध्ये सांगितलं. ही जी गीता आहे ती संस्कृत मध्ये होती, त्याचं भाष्य ज्ञानदेवांनी गीतेचे 18 अध्याय 700 श्लोक आणि त्याचं 9000 ओव्या आणि त्याचं जे पसायदान आहे ते 9 ओव्यांमध्ये सार सांगितलेलं आहे. तर आपण वारकरी संप्रदायामध्ये बोलताना ज्ञानदेवांनी जो पाया रचला असं आपण म्हणतो, तर पाया रचना म्हणजे कुठला? खरं तर ब्रह्मविद्येचा इथे सुकाळ केलेला आहे. लोकांना तत्वज्ञान सांगितलं आणि अगदी साध्या सोप्यामध्ये भाषेत सांगितलं. कुठेही कर्मकांडचं स्तोम नाही. आपण जर हरिपाठाचं अभंग पाहिला की देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तेचारी साधिला, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अशी जी साधी सोपी जर रचना पाहिली तर आपल्याला सर्वसामान्य लोकांना समजणारी, ठाव घेणारी, आपल्या व्यवसायामध्ये रममान होऊन देवाची भक्ती करायला लावणारी, असं हे खरं तर तत्वज्ञान होतं. आता ज्ञानदेवांचा जो भूमिका होती सर, तर हे विश्व जे माझे घर हे संपूर्ण
विश्व हे माझं घर आहे आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार ते करताना आपल्याला दिसतंय. कारण ज्ञानदेव खरं तर कुशल संघटक होते. त्यांनी खरं 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणलं. आपण पाहिलं की ज्ञानदेवांचं जे वैयक्तिक जीवन आहे ते अतिशय म्हणजे संकटाचं आपल्याला दिसते. त्यांच्यावर त्यांचं आई वडिलाला जिवंत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. यांना संन्यासाची मुलं म्हणून ब्राह्मण समाजांनी म्हणा किंवा ज्या पंडितांनी त्यांची अवहेलना केली. एवढं सारं करून ते सगळं विष पचवून ज्ञानदेवांनी खरं तर विश्वकल्याणाची संकल्पना मांडली. ज्ञानदेवांनी 18 पगड जातींना एकत्र आणलं. आपण पाहतो म्हटलं की जेव्हा ज्ञानदेवांसोबत नामदेव आले, नंतर चोखामेळा, कर्ममेळा, बंका, कानोपात्रा आणि समोर नाथ महाराज किंवा तुकाराम महाराज असा एक मोठी मांदियाळी निर्माण झालेली आहे. कारण तिथे कुठल्याही प्रकारचे मी पहिल्यांदा सांगितलं होतं की 13व्या शतकामध्ये ज्ञानदेवांनी महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली आणि आध्यात्मिक लोकशाही निर्माण केल्यामुळे 18 पगड जातीचे जे लोक होते ते सगळे एकत्रित आले. ज्ञानदेवांची भूमिका जरी आध्यात्मिक असली तरी कार्य मात्र सामाजिक आहे. सामाजिक प्रबोधनाचं कार्य त्यांनी केलं. कारण त्यांचं जर आपण पाहतो म्हटलं की कुठल्याही एका वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला नाही, तर खऱ्या अर्थानं समतेचा विचार त्यांनी मांडला. जातीभेद नष्ट करण्याचा जो विचार आहे तो त्यांच्या याच्यामधून साहित्यामधून आपल्याला दिसते. आणि वारकरी संप्रदायाचं जर इतकं एक तत्वज्ञान आहे की त्यांनी जर जे माणसाचं जे श्रेष्ठत्व आहे ते तुमच्या समाजावर नाही तर तुमचं चारित्र्य महत्वाचं आहे, मनाची शुद्धता महत्वाची आहे. नामदेवांचा एक अभंग आहे सर, त्याच्यामध्ये ते नामदेव महाराज म्हणतात की अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो नसो. माळ नसली तरी चालेल, परंतु मन कसं निर्मळ असायला पाहिजे. आणि खरं तर या संतांनी महाराष्ट्राला निर्मळ करण्याचं काम केलेलं आहे. आता जे वारकरी संप्रदायांनी जे लोकप्रबोधन केलं त्यामध्ये त्यांनी 18 पगड जातीचे संत एकत्र आले आणि ज्ञानदेवांचा आपण पाहतो म्हटलं पहिला अध्याय पाहिला. पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी गुरुस्तवन आहे, शारदा स्तवन आहे, हे सगळं केलं. आणि जे कृष्णाने अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगितलं ते खरं तर मराठीमध्ये ज्ञानदेवांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि त्यांचं जर पसायदान जर आपण थोडस विचार केला सर संक्षिप्त स्वरूपामध्ये, तर विश्वकल्याणाचं संकल्पना त्याच्यामध्ये दिसते. कारण विश्वाचं कल्याण हो, परस्परांमध्ये प्रेम हो, लोकांची द्वेषभावना नाहीशी हो, अशी विचार त्यामधून मांडताना आपल्याला दिसते. कारण या संतांनी, वारकरी संप्रदायातील संतांनी जे एकात्मता रुजवण्याचं काम केलं, समानता प्रस्थापित करण्याचं काम केलं, त्यामध्ये मोलाचा वाटा मौलिक कार्य ते ज्ञानदेवांचे आहे. आणि हे सगळं करत असताना सगळे संत एकत्र आले. खरं तर संतांची मांदियाळी निर्माण झाली. कारण ज्ञानदेवांच्या सोबत काम करणारे नामदेव आपल्याला दिसतात की कीर्तनाच्या रंगात रंगून त्यांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला. ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी महाराष्ट्राची जी पताका आहे, मराठी संस्कृतीची पताका आहे, ती पंजाब पर्यंत नेऊन पोहोचवली. आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान केवळ महाराष्ट्रापुरतं न ठेवता ते पंजाब पर्यंत नेलेलं आहे. तर हे जे कार्य आपण पाहतो म्हटलं तर या वारकरी संतांचं आपल्याला कार्य पाहता येते. आता हे जे आपण पाहिलं वारकरी संप्रदायाचा ज्ञानदेव रचिला पाया, जेव्हा आपण पुढे जाऊन हे सगळे संत एकत्र आले, त्यांनी सामाजिक समानतेचा मूलमंत्र दिला. त्यांचे काही अभंग जर आपण पाहिले सर, तुका झाला असे कळस आपण जर पाहतो म्हटलं तर साधं सोबत तत्वज्ञान आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, किंवा तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, किंवा नाही निर्मळ जीवन काय करील साबन. आता असे अनेक वचन आहे, त्यामधून आपल्याला वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आपल्याला दिसते. तर या संतांनी काय केलं, आपण जेव्हा विचार करतो की नवीन काय केलं, पायाभरणी कुठली केली, किंवा या संतांची फलश्रुती कुठली पाया रचना केली, तर वारकरी संप्रदायातल्या ज्या संतांनी आहे, ज्ञानदेवांनी आणि त्यांच्यासोबत इतर संतांनी, इथलं जे शास्त्र प्रामाण्य आहे, जे पांडित्य आहे, इथली जाती व्यवस्था आहे, त्याला धक्का न लावता, म्हणजे
त्याला आत्मविकासाचा, स्त्री शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. आणि हे त्यांनी सांगितलं की तुम्हाला आध्यात्मिक उन्नती करायची असेल, आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर त्यामध्ये जातीचा अडसर ठरणार नाही, सर्व जातीला ते आध्यात्मिक उन्नती करता येईल. एवढंच नव्हे तर जे नैतिक सामर्थ्य भक्ती पंथाच्या द्वारे तुम्हाला आध्यात्मिक उन्नती जर साधता येईल, परंतु नैतिक सामर्थ्य वाढवता येईल, तुमचं जे प्रपंचामध्ये जे सुख दुःख आहे ते सुद्धा दूर करता येईल. आणि ही छोटे तत्वज्ञान म्हणा ते त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे 18 पगड जातीचे लोक एकत्र आले. आजही आपण पाहतो म्हटलं तर आषाढी कार्तिकीला पांडुरंगाला आपलं आराध्य दैवत म्हणून हजारो वारकरी, लाखो वारकरी त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. हे सगळं कसं शक्य झालं? आज आपण पाहिलं की अनेक संप्रदाय म्हणा, एक विचार आहे ते मागे जाताना दिसतात, परंतु ज्ञानदेवांचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय आहे, तो मात्र त्याचा जो वाढ आहे ते खुंटलेली नाही, तर ते पुढेच जाताना दिसत आहे. आज हा विठ्ठल आहे, वारकरी संप्रदाय आहे, भगवत संप्रदाय आहे, सर्वांना आपलासा वाटतो, कारण त्यामधलं जे साधस्वरूप जे तत्वज्ञान आहे ते लोकांना रुचलेलं आहे, पचलेलं आहे. या वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी परत एक सांगितलं की केवळ नामसंकीर्तनाच्या भरोशावर थांबायचं नाही, तर तुमची अंतशुद्धी झाली पाहिजे. आपण यापूर्वी मी एक अभंग सांगितला की अंतशुद्धी महत्वाची आहे, अंतर मन निर्मळ पाहिजे. तुम्ही भूतदया म्हणा, परोपकार आहे, क्षमाशीलता आहे, ही खरं तर दैवी गुणांची जोपासना केली. या संतांनी महाराष्ट्रामध्ये नैतिक मूल्यांचं बीजारोपण केलं असं आपल्याला म्हणावं लागते. कारण प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाळायचं, भूतदयाचं पालन करायचं, परोपकार करायचं, दुसऱ्याच्या मदतीला धावून जायचं, हे खरं तर हे गुण आहे त्यांनी जोपासण्याचे आणि मराठी समाजामध्ये रुजवण्याचं कार्य या संतांनी केलेलं आहे. दुसरीकडे कर्मठपणाचं बंड मोडलं. आपण जर कर्मठपणा जे आहे, आता त्या काळामध्ये, तत्कालीन काळामध्ये जे पंडित होते ते स्वार्थी भावनेतून लोकांना कर्मकांडामध्ये गुंतवण्याचं काम केलं आणि हे केलं तर लोकांना ते बंड मोडलं आणि लोकांना डोळसपणाचा आग्रह धरला. डोळसपणा म्हणजे आपण म्हटलं की जैसे दृष्टिया अंजन भेटे, म्हणजे डोळ्याला जर अंजन लावलं मग दृष्टीशी फाटा फुटे, म्हणजे आपली दृष्टी अधिक सतेज होते. तसं हे डोळसपणाचा आग्रह धरून लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम या संतांनी केलं. आणि त्यांनी हे सांगितलं की माणसाची जी प्रतिष्ठा आहे तर ती सामाजिक मोठेपणा जो आहे तर तो सामाजिक प्रतिष्ठेवर नसून तुमचं चारित्र्यावर आहे. म्हणजे चारित्र्य चांगलं पाहिजे. तुम्ही कुठल्या कुळामध्ये जन्माला आला हे महत्वाचं नाही, तर तुम्ही जन्माला येऊन काय केलं, तुमचं चरित्र कसं आहे हे महत्वाचं आहे. आपण या पहिले चोखामेळ्याचा एक अभंग सांगितला होता की उस डोंगा परी रस नवे डोंगा, किंवा हिन याती माझी देवा कैसी घडे तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवण्या रीती. कारण या बहुजन समाजातल्या संतांना विठ्ठलाच्या पायरीशी थांबावं लागलं, तेव्हा त्यांनी आपल्या भावना, खरं तर जे अत्याचार झाला, जो त्या पंडितांनी ज्यांना त्रास दिला, ते त्यांनी ते भावना त्यांच्यामधून मांडली. वारकरी संप्रदायांनी खरं तर हे ज्ञानदेवांनी त्यांच्या विरोधात बंड केले. तेव्हा कुठं हे सगळे 18 पगड जातीचे आले, लोक एकत्र आले, संत एकत्र आले आणि त्यांनी हे रुजवलं मराठी समाजामध्ये. बाबा रे, तुमचा जो मोठेपणा आहे तो तुमच्या कुठल्या कुळामध्ये जन्माला आले हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही जन्माला येऊन तुमचं चारित्र्य कसं निर्माण केलं, कारण तुझं वैयक्तिक चारित्र्याला अधिक महत्व दिलं. आणि बहुजन समाजामध्ये न्यूनगंड होता, म्हणजे बहुजन समाजाला खरं तर जे ज्ञान होतं ते लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं. ज्ञानदेवांनी आणि पुढील संतांनी, वारकरी संप्रदायातील संतांनी तो न्यूनगंड त्याच्यामधला दूर केला आणि त्यांना सुद्धा परमेश्वर म्हणा, पांडुरंगा आपलासा वाटायला लागला. खरं जे तत्वज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि जे उपकारक मूल्य आहे, आता अंतशुद्धी, परोपकार, क्षमाशीलता, ही जी मूल्य आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांच्या विकासाचा एक मार्ग तिथे वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता जे वारकरी संप्रदायातले अनेक संत आहेत त्यांना खरं तर या पंडितांचा पांडित्याचा त्रास व्हायला लागला, ब्राह्मण्यवादाचा त्रास होऊ लागला होता. पण या संतांनी म्हणा, वारकरी संप्रदायातील संतांनी आणि ज्ञानदेवांनी तो सहन केला, परंतु ते आपल्या मार्गापासून
तसू भरही ढळले नाही, थोडेसे दूर गेले नाही, कारण त्यांना जे कार्य करायचं होतं ते त्यांनी कार्य केलं. आणि त्याच्यामुळे आज जो महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो तर तो खरं तर या संतांच्या विचारावर आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये ज्ञानदेवांपासून तर ते तुकोबारायापर्यंत या संतांनी मोठं कार्य केलं. दुसरी गोष्ट आपण पाहतो म्हटलं तर या संतांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया रचलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे सर्व संत मंडळी एकत्र आली आणि त्यांनी आपापल्या भावभावना मांडल्या. परमेश्वराची भक्ती तर केलीच, म्हणजे पांडुरंगाबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त केला. सोबतच सामाजिक जी विषमता होती, होणारे अत्याचार होते, त्यांच्या भावभावनाही त्यांनी आपल्या साहित्यामधून मांडल्या. तर हे सगळं करताना संतांची एक मांदियाळी निर्माण झाली. त्याच्यामध्ये नामदेव, बंका, कर्ममेळा, चोखामेळा अनेक संत एकत्रित आले आणि या संतांनी महाराष्ट्राचं मराठी मन, महाराष्ट्रीय समाज घडविण्याचं कार्य केलं. खरं तर ज्ञानदेवांचं आपण जर पाहतो म्हटलं की ज्ञानदेव म्हणतात की संत कृपेचा दीपक आपल्याकडे आहे, संत कृपा झाली. आता संत ज्ञानदेव म्हणायचे की मी सगळे हे कार्य करतो, परंतु माझ्याकडे संत कृपेचा दीपक आहे आणि तो अंधार दूर करण्याचं कार्य करेल. आणि ज्ञानदेवांकडे त्यांचे गुरु मार्गदर्शक होते, संत होते. आणि म्हणून त्यांनी जे गीतेतलं जे तत्वज्ञान आहे, जे विचार आहे ते लोकांना दिले. लोकांना उपदेश करून त्यांचं कल्याण कसं करता येईल याकडे त्यांचा ओढा होता. तर हे सगळं कार्य या संतांनी केलेलं आहे. आपण जेव्हा अलीकडच्या काळाचा विचार करतो, आज 21वे शतक आहे आणि या खरं तर आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षकाचं जे महत्व आहे ते आपल्याला काय महत्व आहे ते आपण म्हणा. शिक्षकाचं महत्व कुठलं आहे त्याचा तो दिवस आहे. परंतु ज्ञानदेवांच्या संदर्भात सुद्धा गुरुचं किती महत्व आहे, गुरुचं कसं श्रेष्ठत्व आहे ते आपल्याला दिसते. कारण ज्ञानदेवांना घडवण्यामध्ये निवृत्तीनाथांची खूप मोठी मोलाची मदत आहे. कारण निवृत्ती दादांनी त्यांना घडवलेलं आहे आणि म्हणून त्यामुळे ज्ञानदेवींसारखा एक अपूर्व ग्रंथ म्हणा, चांगदेव 65 अमृतानुभव आहे, जी संतांची रचना आहे त्यांनी खरं तर महाराष्ट्राला, मराठी मनाला घडवण्याचं काम केलेलं आहे, निरोगी समाज निर्माण करण्याचं कार्य केलं. आणि आज आपल्याला या विचारांची गरज का बरं पडते? खरं तर महाजन सरांनी जे आयोजन केलं, त्यांच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनात जी कार्यशाळा आयोजित केली, खरं तर अतिशय मौलिक आहे. मला जेव्हा सांगितलं त्यांनी मला आनंद झाला यासाठी. कारण खरंच ज्ञानदेव आज लोक विसरले. आपण जर पाहतो म्हटलं तर बरेचसे जे तरुण पिढी आहे किंवा लोक जे आहे की त्यांच्यापासून दूर चाललंय. आज का बरं त्यांच्या विचारांची गरज आहे? फक्त ज्ञानदेव आम्हाला फोटो पुरते मर्यादित आहे का? वारकरी संप्रदाय हा फक्त एका पोथी बंदिस्त झालेला दिसते का? तर नाही. आज आम्हाला त्या विचारांची गरज जाणवते. कारण आजही आपण पाहतो म्हटलं की 13व्या शतकामध्ये ती व्यवस्था होती, त्याच्या विरोधात ज्ञानदेवांनी बंड केले. पुढील काळात नाथ महाराज आहे, तुकाराम महाराज यांनी सुद्धा बंड करून बहुजन समाजाला न्याय देण्याचं कार्य केलं. समानता प्रस्थापित करण्यासाठी ते झटले. मग आज इतके 700-750 वर्ष झाल्यानंतर आमचा समाज कुठे आहे आम्हाला पाहावं लागेल. कारण आमच्याकडे आत्यंतिक भोगवाद आपल्याला दिसते, वर्णव्यवस्थेची, जाती व्यवस्थेची पकड मजबूत होताना दिसते, अमानुषता पाहायला मिळते, जे स्वार्थ आहे, अन्याय अत्याचार आहे. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये कर्मकांड आणि व्रतवैकल्य दिसतात. आणि आज कुठले महाराज आपल्याला पाहायला मिळतात? आज आपण पाहतो म्हटलं तर बरेचसे महाराज कारागृहामध्ये बंदिस्त झाले. कारण कुठलेही वस्त्र परिधान केल्यानंतर माणसाला महाराज होता येत नाही. कारण त्यांचं मन निर्मळ पाहिजे, ज्यांनी षडरिपूंवर विजय प्राप्त केला पाहिजे आणि लोकांचं कल्याण केलं पाहिजे. आज आपण पाहतो म्हटलं तर वेश महाराजांसारखा दिसतो, परंतु त्यांची जी कृत्य आहे ते महाराजांसारखं दिसत नाही. आणि म्हणून आपण जर विचार केला तर की तुकारामापर्यंत जे खरं संत होते त्यांनी कार्य केलं. आणि अलीकडच्या काळात विदर्भामध्ये तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचं नाव आपल्याला घेता येईल. तर या संतांनी आपल्याला जे विचार दिले, जे मूल्य दिली, अहिंसा, त्याग, परोपकार, सत्य, हे सगळ्या गोष्टी दिल्या. मग आता आपल्याला यांच्या विचाराची गरज आहे. खरं तर अजून जर पाहतो म्हटलं की हा जो आमचा भरकटलेला समाज दिसते की रस्ता सोडून
वाईट मार्गाला लागलेला समाज दिसतो, व्यसनाधीन झालेली पिढी आम्हाला पाहायला मिळते. आणि मग आम्हाला ज्ञानदेवांची म्हणा वारकरी संप्रदायाची आठवण येते की बाबारे या संतांनी जे विचार दिले ते मौलिक विचार होते. कारण या संतांनी मराठी माणूस म्हणा किंवा माणसाला माणूस बनविण्याचं काम केलेलं आहे. कारण आपण जर म्हटलं की सोवळं गोवळं परिधान करून काही होणार नाही, कारण त्यासाठी मन निर्मळ असावं लागते. कारण आपली वेशभूषा पाहून चालणार नाही, तर आपलं अंतर्मन हे चांगलं पाहिजे. आणि मनाची मशागत करण्याचं काम आणि मनातून चांगलं उत्पन्न घेण्याचं काम, चांगली मूल्य रुजवण्याचं काम या खरं तर संतांनी केलं. संतांचे विचार आजही आपण जर पाहतो म्हटलं तर या समाजाला प्रेरणा देणारे आहेत. आणि म्हणून आपण त्यांचा अंगीकार करू. एवढं मी आता सांगतो. सर अजून किती वेळ आहे आपल्याला बोलायला? तसा तर विद्यार्थ्यांचा वेळ सुरू झालेला आहे. आपल्या जो 8 मिनिट शिल्लक आहेत. 8 मिनिट. बरं. हा, या लिंक विद्यार्थ्यांसाठी. हा, तर सर आपण विद्यार्थ्यांना हा विचार. तर सर आपण फार चांगलं विचार व्यक्त केले, फार चांगले विचार व्यक्त केले सर. आपण असं म्हणतात की साधू संत येते घरा, तोची दिवाळी आणि दसरा. आज परिस्थिती बदलली. साधू संत येते घरा, दारे खिडक्या बंद करा. का बरं? कारण साधणारे ज्या वेळेला साधू दिसतात आपल्याला, जिथं समतेचा विचार पेरणं महत्वाचं आहे, सहिष्णुतेचा विचार पेरणं महत्वाचं आहे, बंधुभावाचं नातं निर्माण करणं महत्वाचं आहे, ते कार्य तत्कालीन काळामध्ये संत साहित्याने आणि संतांनी केलं. म्हणून संतांचं साहित्य हे अक्षर वाङ्मय आहे. कर्मकांड, जातीभेद, धागेदोरे, अंधश्रद्धा यावर पूर्णतः टीका करून, याला नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करून डोळसपणे भक्तीचा स्वीकार करणारं तत्कालीन काळातलं संत साहित्य आजच्या काळाच्या कसोटीवर तपासून पाहत असताना सुद्धा आपल्याला जाणीव होत आहे की माणसाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आणि नैतिक श्रीमंती वाढविण्यासाठी संतांचं साहित्य तुम्हाला मूलगामी आणि मूल्यात्मक असं शिक्षण देत आहे. जिथे प्रेम आहेत, आपुलकी, जिव्हाळा, स्नेह, सहकार्य, सहिष्णुता, सौंदर्य आणि आपलेपणाची भावना, शेजारशी असणारं नातं ज्यांनी दिलं, ज्यांनी शिकवलं, त्याचं नाव आहे संत साहित्य. आणि सर, आपण जे वेगवेगळे दाखले दिलेत, वेगवेगळ्या संतांची जी उदाहरणं दिली, त्या संतांनी केलेलं कार्य सांगितलं, निश्चितच का असेना ते कार्य म्हणजे खऱ्या अर्थानं समाजाचे ते दिशादर्शक आहेत. समाजाचे ते तत्व देणारी ही संत मंडळी आपल्याला निश्चितच जीवनाची नवी पहाट, आयुष्याची नवी मळवाट आपल्या समोर उभं करते आणि आपल्याला सांगते की आयुष्यामध्ये चारित्र्य संपन्नता, त्याचबरोबर परत एकदा मध्यंतरानंतर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहेत. डॉक्टर शरद उमाटे सर, आपल्याला अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये संत ज्ञानेश्वरांचं जीवन तत्वज्ञान सांगत असताना वारकरी संप्रदायातलीच खास खळग्यावर भाष्य करताना दिसता येते. तत्कालीन काळामध्ये महानुभव संप्रदाय चक्रधर स्वामी हे त्यांचे त्या संप्रदायाचे संस्थापक आणि महानुभव संप्रदायाचा काळ सुरू असताना त्याच काळामध्ये वारकरी संप्रदायाची स्थापना संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली. आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे व्यवसाय करणारे बहुजन समाजातले आणि ज्यांचं विठ्ठल, पंढरपूरचा पांडुरंग हे ज्यांचं दैवत होतं, अशा सर्वसामान्य भक्तजनांचं श्रद्धास्थान म्हणून पंढरपूरचा पांडुरंग आणि त्याच बरोबर वेगवेगळ्या जाती धर्मातले संत हे त्यांना जवळचे वाटत होते. कारण वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सर्वसामान्य माणसाला आपल्या घरचं तत्वज्ञान वाटायचं. कारण कुटुंब करून
कुटुंबाचं पालन पोषण करून आपला उदरनिर्वाह करताना ज्या ज्या वेळेला जी वेळ मिळेल त्या त्या वेळेमध्ये ईश्वराचं नामस्मरण करायचं, भक्ती करायची, पूजा अर्चा करायची आणि देवावर विश्वास ठेवत असताना तोही डोळसपणे ठेवायचा. साधं सोपं सरळ तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचं होतं. म्हणून हा वारकरी संप्रदाय सर्वसामान्य माणसाला आपला वाटला. आषाढी एकादशी असो की कार्तिकी एकादशी असो, चंद्रभागेच्या किनाऱ्यावर त्या पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये सर्व संत यायचे आणि संत नामदेव महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सर्वसामान्य भक्ताला, त्या वारकऱ्यांना एकत्रित करायचे. तो पंढरपूरचा पांडुरंग संत नामदेवांच्या त्या कीर्तनामध्ये रंगून जायचा आणि तिथे त्या वाळवंटामध्ये नाचायचा, अशी आख्यायिका आहे. मग संत एकनाथ महाराज असो, संत नामदेव महाराज असो, संत पुंडलिक महाराज असो किंवा सेना नावे, गोरा कुंभार, सावता माळी, इकडे जनाबाई, तर हे संत तुकाराम महाराज सर्वोच्च अगदी वारकरी संप्रदायातलं शिखर म्हणून ज्याला मानल्या जाते ते बंडखोर संत लोकशिक्षक संत तुकाराम महाराज आणि बहिणाबाई चौधरी, ही सगळी वारकरी संप्रदायातली अतिशय आपल्या जवळची नावं बघितली की मग आपल्याला वाटायला लागतं की नाही, आपल्या ग्रामीण भागातले, तुमच्या माझ्या शेजारी असणारे, तुमच्या माझ्या जवळचे ही सर्व माणसं आहेत की ज्या माणसांनी कुठेही बोजड वाङ्मयीन भाषेमध्ये, तात्विक भाषेमध्ये, न समजणाऱ्या भाषेमध्ये माणसाला तत्वज्ञान दिलेलं नाही. तर सामान्य माणसाला इतकं साधं सोपं सरळ तत्वज्ञान दिलं की त्या त्या व्यवसायातला तो संत आणि त्या त्या व्यवसायातील त्या त्या आलेल्या प्रतिमा, त्या प्रतिमा त्या भक्तांना जवळच्या वाटल्या आणि ते संत सुद्धा जवळचे वाटले. कारण तत्कालीन काळातील संतांनी समाजाला सातत्यानं आंतरबाह्यरित्या कसं शुद्ध करता येईल, कसं पवित्र बनवता येईल, त्यांच्यामध्ये विचार कशी सुंदर पेरता येईल, हेच काम केलं संतांनी. आणि त्यातलं सर्वोच्च शिखर म्हणजे संस्थापक म्हणून, ज्याला आपण संचालक म्हणू, ते गुरुवर्य संत ज्ञानेश्वर महाराज हे त्या वारकरी संप्रदायाचे चालक, या संस्था चालक होते. याच संदर्भामध्ये या संत ज्ञानेश्वरांचा अगदी तो संप्रदाय, ज्याला आपण वारकरी संप्रदाय म्हणू किंवा भागवत धर्म म्हणू, ती भावार्थ दीपिका, ती ज्ञानेश्वरी, त्या वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये ज्ञानदेवे रचिला पायाची ओकल करून देत असताना तिकडे तुका झालासे कळसपर्यंत जाणारे संत तुकाराम महाराज, या मधामध्ये होणारे सर्व संत, यावर भाष्य करणारे सन्माननीय डॉक्टर शरद उमाटे सर फार सुंदररित्या बोलत आहे. मी त्यांचं परत एकदा स्वागत करतो आहे, अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या भावविचाराला असंच पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न कराल. आदरणीय डॉक्टर शरद उमाटे सर. हा, उमाटे सर करा सुरू सर. हा, माईक सुरू करा सर. उमाटे सर, तुमचा माईक बंद आहे. आला का सर आवाज? हा, येता आवाज येतो आहे सर आवाज. यापूर्वी सर आपण महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या दोन्ही संप्रदायांनी महाराष्ट्रामध्ये जे केलेलं कार्य होतं, परंतु हे कार्य करत असताना एकीकडे महानुभाव संप्रदाय हा मागे पडला. आणि मागे का बरं पडला? कारण आपण जर पाहतो म्हटलं की चक्रधर स्वामींनी म्हटलं होतं की कानड देशा तेलंग देशा न वचावे, महाराष्ट्राशी वचावे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहायचं, कारण इथली भूमी तत्वज्ञानाच्या प्रचारासाठी योग्य आहे. त्यासाठी त्यांनी इथली जी भाषा आहे, लोकभाषा आहे, ती निवडली, त्यामधून प्रबोधन केलं. परंतु नंतरच्या काळामध्ये जे त्यांचे अनुयायी आहे त्यांनी मात्र एक थोडीशी संस्कृत प्रचूर रचना केली. त्यामुळे सुद्धा बहुजन समाज आहे, महाराष्ट्रीय समाज आहे, ते त्यांच्यापासून दूर गेल्या चक्रधर स्वामींचा जो भर आहे तो संन्यासी आहे. कारण म्हटलं की सर्व संघ त्याग करून परमेश्वराला गेल्याशिवाय तुम्हाला काही कैवल्य प्राप्ती होत नाही. स्वामींनी सांगितलं. आणि त्यांचे जे होते ते अतिशय कठोर होते. कारण एक तर मागायचं सर
हॅलो हॅलो सर, बोला ना सर. हॅलो हा सर, बोला 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 ना सर. सर येत आहे आवाज थोडासा तुटत आहे सर, आवाज. हॅलो 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 उमाटे सर, आवाज येतो आहे का? हॅलो उमाटे सर लेफ्ट झाले का? उमाटे सरांचं हा आले सर. हा सर. हा 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 सर येतोय, आवाज येतोय. हा हा येतोय तुमचा आवाज बरं. येतोय. जो बरं सर. हा महानुभाव संप्रदायाची जी कडक कडक नियम होते सर, त्यांनी संन्यास प्रवणतेला अधिक महत्व दिलं. एकतर भिक्षा न मागायचं, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा, फाटकी वस्त्र परिधान करायची, काटेरी झाडाखाली राहायचं, अंग चोळायचं नाही, हात घासायचे नाही, असे अनेक कठोर बंधनं त्याच्यामध्ये होते. आणि त्यामुळे या संन्यास प्रवणतेमुळे खरं तर महाराष्ट्रीय समाज हा दूर गेला आणि त्यांना महानुभाव संप्रदाय सोडून वारकरी संप्रदाय त्यांना आपला वाटायला लागला. कारण महानुभाव संप्रदायामध्ये पंचकृष्ण त्यांनी फक्त प्रमाण दिले, परंतु ते वारकरी संप्रदायामध्ये त्यांना सर्व, आपण जर पाहतो म्हटलं की राम कृष्ण दत्त शिव पांडुरंग हे सगळं यांच्या ऐक्यावर भर दिला. कारण आणि दुसरी गोष्ट आहे की कुठलाही व्यवसाय करून देवाची प्राप्ती आपल्याला करता येते. व्यवसाय करून आता तिकडे ब्रह्मचार्याकडे भर दिला, इकडे मात्र आपला घर संसार सांभाळून आपला तुमचा जो व्यवसाय आहे तो करून तुम्हाला परमेश्वर प्राप्ती तुम्हाला होते असं या संतांनी सांगितलं. आता जसं चक्रधर स्वामींनी किंवा त्यांच्या अनुयायांनी पाहिलं की भिक्षा न मागून आपला उदरनिर्वाह करायचा, इकडे मात्र आपण जर पाहतो म्हटलं वारकरी संप्रदायामध्ये तर भिक्षेला विरोध केला. कारण तुकाराम महाराजांचं एक वचन आहे की भिक्षा पात्र अवलंबने जळू जिने लाजीरवाने ऐशी अशी नारायणे उपेक्षिजे सर्वदा. कारण भिक्षा मागायची नाही, भिक्षेला त्यांनी विरोध केला. दुसरी हा सर कसं आहे? हा हॅलो सर. हॅलो आवाज हा येतोय आवाज थोडासा कटत आहे तुमचा, नेटवर्क प्रॉब्लेम आहे, पण बोला ना, येत आहे कटत आहे सर, आवाज येतोय. हा सर बघा, हा बोला बोला. वारकरी हा सर बोलतो. हा वारकरी संप्रदाय त्या काळामध्ये लोकप्रिय ठरला. कारण आपण जर पाहतो म्हटलं की 18 पगड जातींना या लोकांनी संतांनी एकत्र आणलं. आता आपण पाहिलं की महानुभाव संप्रदाय मागे पडला. संन्यासी वृत्ती म्हणा, त्यांचे कठोर नियम आहे, संस्कृत प्रचुर रचना आहे, साचले पण आहे, त्याच्यावर खूप सारे निर्बंध आहे, संसार करायचा नाही. आणि त्यांनी एक सांगितलं की म्हणजे भक्तांनी किती सेवा केली तरी तो देवाची प्राप्ती करू शकते, परंतु त्याला देवत्व पण लाभू शकत नाही. जो अद्वैत म्हणजे द्वैतवाद मांडलं, परंतु उलट वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे ते अद्वैती तत्वज्ञान आहे. आपण ज्ञानदेवांचा एक अभंग पाहिला की दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले मज ऐसे केले. आता मी जेव्हा आकाशामध्ये माझं रूप पाहते तेव्हा मी दिसत नाही, तर मी त्या विठ्ठलाशी एकरूप झाले, असं ते ज्ञानदेवांची विराणी म्हणा किंवा ते आपल्याला पाहायला मिळते. हा जो खरं तर सर हा भागवत संप्रदाय वारकरी संप्रदाय लोकांना जोडण्याचं मोठं कार्य केलं. आणि
यामध्ये खर तर ज्ञानदेवींचा विचार केला तरी आणि त्याचे अभंग पाहिले तर साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं, आणि हे करत असताना त्यांनी लोकभाषेचा अवलंब केला. पहिलं जर आपण पाहतो म्हटलं तर ही लोकभाषा ही महत्वाची आहे, कारण आपण पाहिलं की ज्ञानदेवांनी जो अभंग सांगितला की वेद संपन्न आपुल्या ठाई परंतु परिकृपणू ऐसा आन नाही जो कानी लागला तीही वर्णाच्याची. कारण 3 वर्णापुरता जो वेद होता तो वेद सर्वसामान्यांना ऐकता येत नव्हता. जी गीतेमध्ये जे तत्वज्ञान होतं ते सर्वसामान्य लोकांपर्यंत येत नव्हतं, आणि म्हणून ती गीता जी आहे ती ज्ञानदेवांनी मराठीमध्ये सांगितली. आणि ज्ञानदेव म्हणतात की माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन. मराठी भाषेचा गौरव करताना अमृताशी पैज लावल्यानंतर जिंकण्याचं सामर्थ्य आमच्या मराठीमध्ये आहे. आणि मराठीच्या नगरामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याचं मोठं काम ज्ञानदेवांनी केलं. ज्ञानदेवी खरं लोकभाषेमध्ये सांगितली, गीतेतलं जे तत्वज्ञान होतं ते त्यांनी मराठीमध्ये सांगितलं. ही जी गीता आहे ती संस्कृत मध्ये होती, त्याचं भाष्य ज्ञानदेवांनी गीतेचे 18 अध्याय 700 श्लोक आणि त्याचं 9000 ओव्या आणि त्याचं जे पसायदान आहे ते 9 ओव्यांमध्ये सार सांगितलेलं आहे. तर आपण वारकरी संप्रदायामध्ये बोलताना ज्ञानदेवांनी जो पाया रचला असं आपण म्हणतो, तर पाया रचना म्हणजे कुठला? खरं तर ब्रह्मविद्येचा इथे सुकाळ केलेला आहे. लोकांना तत्वज्ञान सांगितलं आणि अगदी साध्या सोप्यामध्ये भाषेत सांगितलं. कुठेही कर्मकांडचं स्तोम नाही. आपण जर हरिपाठाचं अभंग पाहिला की देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तेचारी साधिला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अशी जी साधी सोपी जर रचना पाहिली तर आपल्याला सर्वसामान्य लोकांना समजणारी, ठाव घेणारी, आपल्या व्यवसायामध्ये रममान होऊन देवाची भक्ती करायला लावणारी, असं हे खरं तर तत्वज्ञान होतं. आता ज्ञानदेवांचा जो भूमिका होती सर, तर हे विश्व जे माझे घर, हे संपूर्ण विश्व हे माझं घर आहे आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार ते करताना आपल्याला दिसतंय. कारण ज्ञानदेव खरं तर कुशल संघटक होते. त्यांनी खरं 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणलं. आपण पाहिलं की ज्ञानदेवांचं जे वैयक्तिक जीवन आहे ते अतिशय म्हणजे संकटाचं आपल्याला दिसते. त्यांच्यावर त्यांचं आई वडिलाला जिवंत प्रायश्चित्य घ्यावं लागलं. यांना संन्यासाची मुलं म्हणून ब्राह्मण समाजाने म्हणा किंवा ज्या पंडितांनी त्यांची अवहेलना केली. एवढं सारं करून ते सगळं विष पचवून ज्ञानदेवांनी खरं तर विश्वकल्याणाची संकल्पना मांडली. ज्ञानदेवांनी 18 पगड जातींना एकत्र आणलं. जेव्हा आपण पाहतो म्हटलं की जेव्हा ज्ञानदेवांसोबत नामदेव आले, नंतर चोखा मेळा, कर्ममेळा, बंका, कानोपात्रा आणि समोर नाथ महाराज किंवा तुकाराम महाराज असा एक मोठी मांदियाळी निर्माण झालेली आहे. कारण तिथे कुठल्याही प्रकारचे मी पहिल्यांदा सांगितलं होतं की 13व्या शतकामध्ये ज्ञानदेवांनी महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली आणि आध्यात्मिक लोकशाही निर्माण केल्यामुळे 18 पगड जातीचे जे लोक होते ते सगळे एकत्रित आले. ज्ञानदेवांची भूमिका जरी आध्यात्मिक असली तरी कार्य मात्र सामाजिक आहे. सामाजिक प्रबोधनाचं कार्य त्यांनी केलं. कारण त्यांचं जर आपण पाहतो म्हटलं की कुठल्याही एका वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला नाही, तर खऱ्या अर्थानं समतेचा विचार त्यांनी मांडला. जातीभेद नष्ट करण्याचा जो विचार आहे तो त्यांच्या याच्यामधून, साहित्यामधून आपल्याला दिसते. आणि वारकरी संप्रदायाचं जर इतकं एक तत्वज्ञान आहे की त्यांनी जर जे माणसाचं जे श्रेष्ठत्व आहे ते तुमच्या समाजावर नाही तर तुमचं चारित्र्य महत्वाचं आहे, मनाची शुद्धता महत्वाची आहे. नामदेवांचा एक अभंग आहे सर, त्याच्यामध्ये ते नामदेव महाराज म्हणतात की अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो नसो. माळ नसली तरी चालेल, परंतु मन कसं निर्मळ असायला पाहिजे. आणि खरं तर या संतांनी महाराष्ट्राला निर्मळ करण्याचं काम केलेलं आहे. आता जे वारकरी संप्रदायांनी जे लोकप्रबोधन केलं त्यामध्ये त्यांनी 18 पगड जातीचे संत एकत्र आले. आणि ज्ञानदेवांचा आपण पाहतो म्हटलं पहिला अध्याय पाहिला. पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी गुरुस्तवन आहे, शारदा स्तवन आहे, हे सगळं केलं. आणि जे कृष्णाने अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगितलं ते खरं तर मराठीमध्ये ज्ञानदेवांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं.
आणि त्यांचं जर पसायदान जर आपण थोडस विचार केला सर संक्षिप्त स्वरूपामध्ये, तर विश्व कल्याणाचं संकल्पना त्याच्यामध्ये दिसते. कारण विश्वाचं कल्याण हो, परस्परांमध्ये प्रेम हो, लोकांची द्वेषभावना नाहीशी हो, अशी विचार त्यामधून मांडताना आपल्याला दिसते. कारण या संतांनी, वारकरी संप्रदायातील संतांनी जे एकात्मता रुजवण्याचं काम केलं, समानता प्रस्थापित करण्याचं काम केलं, त्यामध्ये मोलाचा वाटा मौलिक कार्य ते ज्ञानदेवांचे आहे. आणि हे सगळं करत असताना सगळे संत एकत्र आले. खरं तर संतांची मांदियाळी निर्माण झाली, कारण ज्ञानदेवांच्या सोबत काम करणारे नामदेव आपल्याला दिसतात की कीर्तनाच्या रंगात रंगून त्यांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला. ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी महाराष्ट्राची जी पताका आहे, मराठी संस्कृतीची पताका आहे, ती पंजाब पर्यंत नेऊन पोहोचवली. आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान केवळ महाराष्ट्रापुरतं न ठेवता ते पंजाब पर्यंत नेलेलं आहे. तर हे जे कार्य आपण पाहतो म्हटलं तर या वारकरी संतांचं आपल्याला कार्य पाहता येते. आता हे जे आपण पाहिलं वारकरी संप्रदायाचा ज्ञानदेव रचला पाया, जेव्हा आपण पुढे जाऊन हे सगळे संत एकत्र आले, त्यांनी सामाजिक समानतेचा मूलमंत्र दिला. त्यांचे काही अभंग जर आपण पाहिले सर, तुका झाला असे कळस आपण जर पाहतो म्हटलं तर साधं सोबत तत्वज्ञान आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, किंवा तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, किंवा नाही निर्मळ जीवन काय करील साबन. आता असे अनेक वचन आहे, त्यामधून आपल्याला वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आपल्याला दिसते. तर या संतांनी काय केलं, आपण जेव्हा विचार करतो की नवीन काय केलं, पायाभरणी कुठली केली, किंवा या संतांची फलश्रुती कुठली पाया रचना केली, तर वारकरी संप्रदायातल्या ज्या संतांनी आहे, ज्ञानदेवांनी आणि त्यांच्यासोबत इतर संतांनी, इथलं जे शास्त्र प्रामाण्य आहे, जे पांडित्य आहे, इथली जाती व्यवस्था आहे, त्याला धक्का न लावता, म्हणजे त्याला आत्मविकासाचा, स्त्री शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. आणि हे त्यांनी सांगितलं की तुम्हाला आध्यात्मिक उन्नती करायची असेल, आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर त्यामध्ये जातीचा अडसर ठरणार नाही. सर्व जातीला ते आध्यात्मिक उन्नती करता येईल. एवढंच नव्हे तर जे नैतिक सामर्थ्य भक्ती पंथाच्या द्वारे तुम्हाला आध्यात्मिक उन्नती तर साधता येईल, परंतु नैतिक सामर्थ्य वाढवता येईल. तुमचं जे प्रपंचामध्ये जे सुख दुःख आहे ते सुद्धा दूर करता येईल. आणि ही छोट तत्वज्ञान म्हणा ते त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे 18 पगड जातीचे लोक एकत्र आले. आजही आपण पाहतो म्हटलं तर आषाढी कार्तिकीला पांडुरंगाला आपलं आराध्य दैवत म्हणून हजारो वारकरी, लाखो वारकरी त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. हे सगळं कसं शक्य झालं? आज आपण पाहिलं की अनेक संप्रदाय म्हणा, एक विचार आहे, ते मागे जाताना दिसतात, परंतु ज्ञानदेवांचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय आहे, तो मात्र त्याचा जो वाढ आहे ते खुंटलेली नाही, तर ते पुढेच जाताना दिसत आहे. आज हा विठ्ठल आहे, वारकरी संप्रदाय आहे, भगवत संप्रदाय आहे, सर्वांना आपलासा वाटतो, कारण त्यामधलं जे साधं सोपं जे तत्वज्ञान आहे ते लोकांना रुचलेलं आहे, पचलेलं आहे. या वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी परत एक सांगितलं की केवळ नामसंकीर्तनाच्या भरोशावर थांबायचं नाही, तर तुमची अंतशुद्धी झाली पाहिजे. आपण यापूर्वी मी एक अभंग सांगितला की अंतशुद्धी महत्वाची आहे, अंतर्मन निर्मळ पाहिजे. तुम्ही भूतदया म्हणा, परोपकार आहे, क्षमाशीलता आहे, ही खरं तर दैवी गुणांची जोपासना केली. या संतांनी महाराष्ट्रामध्ये नैतिक मूल्यांचं बीजारोपण केलं असं आपल्याला म्हणावं लागते. कारण प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाळायचं, भूतदयाचं पालन करायचं, परोपकार करायचं, दुसऱ्याच्या मदतीला धावून जायचं, हे खरं तर हे गुण आहे त्यांनी जोपासण्याचे आणि मराठी समाजामध्ये रुजवण्याचं कार्य या संतांनी केलेलं आहे. दुसरीकडे कर्मठपणाचं बंड मोडलं. आपण जर कर्मठपणा जे आहे, आता त्या काळामध्ये, तत्कालीन काळामध्ये जे पंडित होते ते स्वार्थी भावनेतून लोकांना कर्मकांडामध्ये गुंतवण्याचं काम केलं आणि हे केलं तर लोकांना ते बंड मोडलं आणि लोकांना डोळसपणाचा आग्रह धरला. डोळसपणा म्हणजे आपण म्हटलं की जैसे दृष्टीया अंजन भेटे, म्हणजे डोळ्याला जर अंजन लावलं मग दृष्टीशी फाटा फुटे, म्हणजे आपली दृष्टी अधिक सतेज होते. तसं हे डोळसपणाचा आग्रह धरून लोकांच्या
डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम या संतांनी केलं. आणि त्यांनी हे सांगितलं की माणसाची जी प्रतिष्ठा आहे तर ती सामाजिक मोठेपणा जो आहे तर तो सामाजिक प्रतिष्ठेवर नसून तुमचं चारित्र्यावर आहे. म्हणजे चारित्र्य चांगलं पाहिजे. तुम्ही कुठल्या कुळामध्ये जन्माला आला हे महत्वाचं नाही, तर तुम्ही जन्माला येऊन काय केलं, तुमचं चरित्र कसं आहे हे महत्वाचं आहे. आपण या पहिली चोखामेळ्याचा एक अभंग सांगितला होता की उस डोंगा परी रस नवे डोंगा, किंवा हिन याती माझी देवा कैसी घडे तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवन्या रीती. कारण या बहुजन समाजातल्या संतांना विठ्ठलाच्या पायरीशी थांबावं लागलं, तेव्हा त्यांनी आपल्या भावना, खरं तर जे अत्याचार झाला, जो त्या पंडितांनी ज्यांना त्रास दिला, त्यांनी ते भावना त्यांच्यामधून मांडली. वारकरी संप्रदायांनी खरं तर हे ज्ञानदेवांनी त्यांच्या विरोधात बंड केले. तेव्हा कुठं हे सगळे 18 पगड जातीचे आले, लोक एकत्र आले, संत एकत्र आले आणि त्यांनी हे रुजवलं मराठी समाजामध्ये. बाबा रे, तुमचा जो मोठेपणा आहे तो तुमच्या कुठल्या कुळामध्ये जन्माला आले हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही जन्माला येऊन तुमचं चारित्र्य कसं निर्माण केलं, कारण तुझं वैयक्तिक चारित्र्याला अधिक महत्व दिलं. आणि बहुजन समाजामध्ये न्यूनगंड होता. म्हणजे बहुजन समाजाला खरं तर जे ज्ञान होतं ते लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं. ज्ञानदेवांनी आणि पुढील संतांनी, वारकरी संप्रदायातील संतांनी तो न्यूनगंड त्याच्यामधला दूर केला आणि त्यांना सुद्धा परमेश्वर म्हणा, पांडुरंगा आपलासा वाटायला लागला. खरं जे तत्वज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि जे उपकारक मूल्य आहे, आता कंतशुद्धी, परोपकार, क्षमाशीलता, ही जी मूल्य आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांच्या विकासाचा एक मार्ग तिथे वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता जे वारकरी संप्रदायातले अनेक संत आहेत त्यांना खरं तर या पंडितांचा पांडित्याचा त्रास व्हायला लागला, ब्राह्मण्यवादाचा त्रास होऊ लागला होता. पण या संतांनी म्हणा, वारकरी संप्रदायातील संतांनी आणि ज्ञानदेवांनी तो सहन केला, परंतु ते आपल्या मार्गापासून तसू भरही ढळले नाही, थोडेसे दूर गेले नाही. कारण त्यांना जे कार्य करायचं होतं ते त्यांनी कार्य केलं आणि त्याच्यामुळे आज जो महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो तर तो खरं तर या संतांच्या विचारावर आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये ज्ञानदेवांपासून तर ते तुकोबारायापर्यंत या संतांनी मोठं कार्य केलं. दुसरी गोष्ट आपण पाहतो म्हटलं तर या संतांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया रचलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे सर्व संत मंडळी एकत्र आली आणि त्यांनी आपापल्या भावभावना मांडल्या. परमेश्वराची भक्ती तर केलीच, म्हणजे पांडुरंगाबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त केला. सोबतच सामाजिक जी विषमता होती, होणारे अत्याचार होते, त्यांच्या भावभावनाही त्यांनी आपल्या साहित्यामधून मांडल्या. तर हे सगळं करताना संतांची एक मांदियाळी निर्माण झाली. त्याच्यामध्ये नामदेव, बंका, कर्ममेळा, चोखामेळा अनेक संत एकत्रित आले आणि या संतांनी महाराष्ट्राचं मराठी मन, महाराष्ट्रीय समाज घडविण्याचं कार्य केलं. खरं तर ज्ञानदेवांचं आपण जर पाहतो म्हटलं की ज्ञानदेव म्हणतात की संत कृपेचा दीपक आपल्याकडे आहे, संत कृपा झाली. आता संत ज्ञानदेव म्हणायचे की मी सगळे हे कार्य करतो, परंतु माझ्याकडे संत कृपेचा दीपक आहे आणि तो अंधार दूर करण्याचं कार्य करेल. आणि ज्ञानदेवांकडे त्यांचे गुरु मार्गदर्शक होते, संत होते आणि म्हणून त्यांनी जे गीतेतलं जे तत्वज्ञान आहे, जे विचार आहे ते लोकांना दिले. लोकांना उपदेश करून त्यांचं कल्याण कसं करता येईल याकडे त्यांचा ओढा होता. तर हे सगळं कार्य या संतांनी केलेलं आहे. आपण जेव्हा अलीकडच्या काळाचा विचार करतो, आज 21वे शतक आहे आणि या खरं तर आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षकाचं जे महत्व आहे ते आपल्याला काय महत्व आहे ते आपण म्हणा, शिक्षकाचं महत्व कुठलं आहे त्याचा तो दिवस आहे. परंतु ज्ञानदेवांच्या संदर्भात सुद्धा गुरुचं किती महत्व आहे, गुरुचं कसं श्रेष्ठत्व आहे ते आपल्याला दिसते. कारण ज्ञानदेवांना घडवण्यामध्ये निवृत्तीनाथांची खूप मोठी मोलाची मदत आहे. कारण निवृत्ती दादांनी त्यांना घडवलेलं आहे आणि म्हणून त्यामुळे ज्ञानदेवींसारखा एक अपूर्व ग्रंथ
म्हणा चांगदेव पासष्टी, अमृतानुभव आहे, जी जी संतांची रचना आहे त्यांनी खरं तर महाराष्ट्राला, मराठी मनाला घडवण्याचं काम केलेलं आहे, निरोगी समाज निर्माण करण्याचं कार्य केलं. आणि आज आपल्याला या विचारांची गरज का बरं पडते? खरं तर महाजन सरांनी जे आयोजन केलं, त्यांच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनात जी कार्यशाळा आयोजित केली, खरं तर अतिशय मौलिक आहे. मला जेव्हा सांगितलं त्यांनी मला आनंद झाला यासाठी, कारण खरंच ज्ञानदेव आज लोक विसरले. ज्ञानदेवान आपण जर पाहतो म्हटलं तर बरेचसे जे तरुण पिढी आहे किंवा लोक जे आहे की त्यांच्यापासून दूर चाललंय. आज का बरं त्यांच्या विचारांची गरज आहे? फक्त ज्ञानदेव आम्हाला फोटो पुरते मर्यादित आहे का? वारकरी संप्रदाय हा फक्त एका पोथी बंदिस्त झालेला दिसते का? तर नाही. आज आम्हाला त्या विचारांची गरज जाणवते, कारण आजही आपण पाहतो म्हटलं की 13व्या शतकामध्ये ती व्यवस्था होती, त्याच्या विरोधात ज्ञानदेवांनी बंड केले. पुढील काळात नाथ महाराज आहे, तुकाराम महाराज यांनी सुद्धा बंड करून बहुजन समाजाला न्याय देण्याचं कार्य केलं, समानता प्रस्थापित करण्यासाठी ते झटले. मग आज इतके 700-750 वर्ष झाल्यानंतर आमचा समाज कुठे आहे आम्हाला पाहावं लागेल. कारण आमच्याकडे आत्यंतिक भोगवाद आपल्याला दिसते, वर्णव्यवस्थेची, जाती व्यवस्थेची पकड मजबूत होताना दिसते, अमानुषता पाहायला मिळते, जे स्वार्थ आहे, अन्याय अत्याचार आहे. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये कर्मकांड आणि व्रतवैकल्य दिसतात. आणि आज कुठले महाराज आपल्याला पाहायला मिळतात? आज आपण पाहतो म्हटलं तर बरेचसे महाराज कारागृहामध्ये बंदिस्त झाले, कारण कुठलेही वस्त्र परिधान केल्यानंतर माणसाला महाराज होता येत नाही, कारण त्यांचं मन निर्मळ पाहिजे, ज्यांनी षडरिपूंवर विजय प्राप्त केला पाहिजे आणि लोकांचं कल्याण केलं पाहिजे. आज आपण पाहतो म्हटलं तर वेश महाराजांसारखा दिसतो, परंतु त्यांची जी कृत्य आहे ते महाराजांसारखं दिसत नाही. आणि म्हणून आपण जर विचार केला तर की तुकारामापर्यंत जे खरं संत होते त्यांनी कार्य केलं. आणि अलीकडच्या काळात विदर्भामध्ये तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचं नाव आपल्याला घेता येईल. तर या संतांनी आपल्याला जे विचार दिले, जे मूल्य दिली, अहिंसा, त्याग, परोपकार, सत्य, हे सगळ्या गोष्टी दिल्या. मग आता आपल्याला यांच्या विचाराची गरज आहे. खरं तर अजून जर पाहतो म्हटलं की हा जो आमचा भरकटलेला समाज दिसते, की रस्ता सोडून वाईट मार्गाला लागलेला समाज दिसतो, व्यसनाधीन झालेली पिढी आम्हाला पाहायला मिळते. आणि मग आम्हाला ज्ञानदेवांची म्हणा, वारकरी संप्रदायाची आठवण येते की बाबा रे, या संतांनी जे विचार दिले ते मौलिक विचार होते. कारण या संतांनी मराठी माणूस म्हणा किंवा माणसाला माणूस बनविण्याचं काम केलेलं आहे. कारण आपण जर म्हटलं की सोळं गोळं परिधान करून काही होणार नाही, कारण त्यासाठी मन निर्मळ असावं लागते. कारण आपली वेशभूषा पाहून चालणार नाही, तर आपलं अंतर्मन हे चांगलं पाहिजे. आणि मनाची मशागत करण्याचं काम आणि मनातून चांगलं उत्पन्न घेण्याचं काम, चांगली मूल्य रुजवण्याचं काम या खरं तर संतांनी केलं. संतांचे विचार आजही आपण जर पाहतो म्हटलं तर या समाजाला प्रेरणा देणारे आहेत, आणि म्हणून आपण त्यांचा अंगीकार करू. एवढं मी आता सांगतो. सर, अजून किती वेळ आहे आपल्याला बोलायला? तसा तर विद्यार्थ्यांचा वेळ सुरू झालेला आहे. आपल्या जो 8 मिनिट शिल्लक आहेत. 8 मिनिट. बरं. हा, या लिंक विद्यार्थ्यांसाठी. हा, तर सर आपण विचार. तर सर आपण फार चांगलं विचार व्यक्त केले, फार चांगले विचार व्यक्त केले सर. आपण असं म्हणतात की साधू संत येती घरा, तोची दिवाळी आणि दसरा. आज परिस्थिती बदलली. साधू संत येती घरा, दारे खिडक्या बंद करा. का बरं? कारण साधणारे ज्या वेळेला साधू दिसतात आपल्याला, जिथं समतेचा विचार पेरणं महत्वाचं आहे, सहिष्णुतेचा विचार पेरणं महत्वाचं आहे, बंधुभावाचं नातं निर्माण करणं महत्वाचं आहे, ते कार्य तत्कालीन काळामध्ये संत साहित्याने आणि संतांनी केलं. म्हणून संतांचं साहित्य हे अक्षर वाङ्मय आहे. कर्मकांड, जातीभेद, धागेदोरे, अंधश्रद्धा यावर पूर्णतः टीका करून, याला नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करून डोळसपणे भक्तीचा स्वीकार करणारं तत्कालीन काळातलं संत साहित्य आजच्या काळाच्या कसोटीवर तपासून पाहत असताना सुद्धा आपल्याला जाणीव होत आहे की माणसाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आणि नैतिक श्रीमंती वाढविण्यासाठी
संतांचं साहित्य तुम्हाला मूलगामी आणि मूल्यात्मक असं शिक्षण देत आहे, जिथे प्रेम आहेत, आपुलकी, जिव्हाळा, स्नेह, सहकार्य, सहिष्णुता, सौंदर्य आणि आपलेपणाची भावना, शेजारशी असणारं नातं, ज्यांनी दिलं, ज्यांनी शिकवलं, त्याचं नाव आहे संत साहित्य. आणि सर, आपण जे वेगवेगळे दाखले दिलेत, वेगवेगळ्या संतांची जी उदाहरणं दिली, त्या संतांनी केलेलं कार्य सांगितलं, निश्चितच का असेना ते कार्य म्हणजे खऱ्या अर्थानं समाजाचे जे दिशादर्शक आहेत, समाजाचे ते तत्व देणारी ही संत मंडळी आपल्याला निश्चितच जीवनाची नवी पहाट, आयुष्याची नवी मळवाट आपल्या समोर उभं करते आणि आपल्याला सांगते की आयुष्यामध्ये चारित्र्य संपन्नता